हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या लेसनमधील ॲडजस्टमेंट कशा तयार करायच्या आहेत ते पाहणार आहे. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 मार्चला संध्याकाळी शॉप बंद करताना तुमच्या शॉपमध्ये असलेला स्टॉक, त्याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. तर त्या 31 मार्चला आपलं इयर एंडिंग पण होतं आणि त्या दिवशी तुमच्या शॉपमध्ये असलेला क्लोजिंग स्टॉक. ह्याचं फर्स्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करतो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणे. शो करणे म्हणजे लिहिणे, शो करणे. आणि दुसरा इफेक्ट आहे, तुम्ही बॅलन्स शीटच्या B/S म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शो करणे. शो करणे म्हणजे काय, तर पोस्ट करणे किंवा लिहिणे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जायचं आणि ॲसेटला लिहायचं क्लोजिंग स्टॉक. ही झाली तुमची पहिली ॲडजस्टमेंट. आपल्याला नाही तर कोणत्याही ॲटममध्ये ॲड करायचं नाही आणि कोणत्या ॲटममध्ये लेस करायचं नाही, तर फक्त शो करायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अँड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपण खाली घेऊ, थोडी एक लाईन सोडू. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसलाच दुसरं नाव आहे ॲक्रूड एक्सपेन्सेस. ॲक्रूड एक्सपेन्सेस किंवा त्याला दुसरं नाव आहे नॉट पेड एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड किंवा दुसरं नाव आहे पेएबल. ही नावं लक्षात ठेवा, कारण क्वेश्चनमध्ये जेव्हा तुम्हाला ॲडजस्टमेंट देतात तेव्हा प्रत्येक वेळेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात असं नाही. कधी म्हणतात सॅलरी आउटस्टँडिंग आहे, कधी म्हणतात सॅलरी ॲक्रूड आहे, किंवा कधी म्हणतात ड्यू बट नॉट पेड, सॅलरी ड्यू बट नॉट पेड असं लिहितात. एक्झाम्पल सांगते मी. किंवा असं म्हणतात सॅलरी पेएबल. मग तुम्हाला काय समजायला पाहिजे की ती आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे काय, तर कोणाचं तरी सॅलरी वगैरे मार्च महिन्याची सॅलरी एप्रिलमध्ये देतो, म्हणजे मार्च महिन्यात आपण देत नाही, पण आपलं अकाउंटिंग इयर असतं 1 एप्रिल टू 31 मार्च, म्हणजे एका वर्षाचे ते एक्सपेन्सेस असतात. ह्या वर्षाचे एक्सपेन्सेस आपण नेक्स्ट इयरला देतो, म्हणून त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. म्हणजे द्यायचं आहे, देणं आहे, द्यायचं राहिलेलं आहे बट आपण देणार आहे. मग हा आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण काय करतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पर्टिक्युलर ॲटममध्ये ॲड करतो. म्हणजे पर्टिक्युलर ॲटम म्हणजे कोणता, फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे आउटस्टँडिंग सॅलरी, तर मग तो सॅलरीमध्ये ॲड करायचा आहे. का ॲड करायचा, कारण तुमची ह्या वर्षाची म्हणजे एप्रिलमध्ये आला तुम्ही, तर एप्रिलची सॅलरी प्लस मार्चची सॅलरी, म्हणजे एकूण तुमचा जो एक्सपेन्सेस आहे तो आपल्याला दाखवायचा आहे. एकूण एक्सपेन्सेस किती, टोटल एक्सपेन्सेस, म्हणून आपण काय करतो, सॅलरीमध्ये ॲड करतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आउटस्टँडिंग वेजेस, तर वेजेस कुठं असतात, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतात. मग तुम्हाला तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेसमध्ये ॲड करावं लागेल. फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट हा काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा एक्सपेन्सेस आहे आणि तो द्यायचा आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करावं लागेल. म्हणजे तिथं लिहावं लागेल आउटस्टँडिंग सॅलरी. लायबिलिटी म्हणजे देणं आहे असं सांगावं लागेल. म्हणून काय करायचं आहे, आपण इथं लिहिणार आहोत पर्टिक्युलर ॲटममध्ये ॲड करणे. पर्टिक्युलर एक्सपेन्सेस म्हणू आपण. पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे. मग तो कदाचित ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होईल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होईल, कारण तो डिपेंड आहे कोणता एक्सपेन्सेस आहे तो. म्हणून पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे. आणि सेकंड इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करणे.
शो करणे म्हणजे काय तर लिहायचं, फक्त सांगायचं बॅलन्स शीटला जायचं लायबिलिटी साईडला आणि तिथं लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी असेल तर सॅलरी, वेजेस असेल तर वेजेस, रेंट असेल तर रेंट, म्हणजे त्या एक्सपेन्सेसचं नाव तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये मेन्शन केलेलं असतं. तर ही झाली आपली सेकंड ॲडजस्टमेंट. परत आपण तिसरी ॲडजस्टमेंट घेणार आहोत, अशीच आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम वरची एक्सपेन्सेसची होती, ही इन्कमची आहे. आउटस्टँडिंग म्हणजे मिळायचं राहिलेलं आहे काहीतरी, मग त्याला आपण दुसरं पण असं म्हणतो ॲक्रुड इन्कम. ॲक्रुड इन्कम कधी कधी ॲडजस्टमेंटमध्ये हे नाव दिलेलं असतं, कधी लिहिलेलं असतं इन्कम रिसिव्ह बट इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. किंवा लिहिलेलं असतं रिसिवेबल, इन्कम रिसिवेबल असं काहीतरी लिहिलेलं असतं, यातलं कुठलं तरी एक नाव येतं. पण लक्षात ठेवताना ठेवा आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय तर इन्कम मिळायचं राहिलेलं आहे. मग आपली इन्कम साईड कोणती असते, एक तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि दुसरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड, ही आपली इन्कम साईड असते. पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला नाही येणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करणे. जसं तुम्ही वर पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड केले, तसंच हे पण काय आहे पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये इथं लिहायचं राहिलं, पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे म्हणजे कुठं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. वरच्या ॲडजस्टमेंट होती डेबिट साईडला काय करायचं होतं पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं होतं. आणि हे आहे इन्कम. हे इन्कम कुठे येतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या P&L लिहिते, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करणे. आणि दुसरा इफेक्ट कुठं होईल तर ॲसेटला होईल, कारण हे इन्कम आहे. इन्कम ॲसेटचा अर्थ आहे मिळणार आहे, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शो करणे. ॲसेटला लिहायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं असेल की इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे, तर ते इंटरेस्ट रिसिवेबल आहे. तर मग तुम्ही काय करणार आहात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो कराल आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे इंटरेस्ट असेल ते इंटरेस्टमध्ये ॲड कराल आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्ही लिहाल की इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असं लिहाल. तर शो करणे म्हणजे फक्त शो करायचं, ॲड नाही करायचं, लेस नाही करायचं. त्याच्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड. त्याला दुसरं नाव आहे. प्रीपेड म्हणजे काय तर प्रीपेड म्हणजे एक्स्ट्रा पेड केलेलं आहे. त्याला असं पण आपण म्हणू शकतो की पेड इन ॲडव्हान्स, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, पेड इन ॲडव्हान्स. आता आपण काय करणार आहोत ॲडव्हान्स अगोदरच पेड करणार आहे, म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण कोणाला तरी पैसे देणार आहोत. म्हणजे काय होतं बघा, एखाद्या कर्मचाऱ्याला आपण पगार आहे तो एखाद्या महिन्याचा ॲडव्हान्समध्ये देतो. म्हणजे काय होतं तर आपण आत्ता पैसे दिलेत, सपोज ते जर आपला काम सोडून गेला तर ते आपण त्याच्याकडून पैसे आपल्याला परत मिळणार म्हणजे कुठं एक ॲसेटला होणार आहे. आणि आपण पेड केलं म्हणजे काय केलं तर आपण एक्सपेन्सेस केलेला आहे, म्हणजे त्याला एक्स्ट्राचे पैसे आपण दिलेले आहेत. म्हणून काय करायचं आहे तर जो पर्टिक्युलर आयटम असेल किंवा पर्टिक्युलर एक्सपेन्सेस असतील त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून डिडक्ट करायचं आहे, म्हणजे लेस करायचं आहे. पर्टिक्युलर एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पर्टिक्युलर
एक्सपेन्सेसमध्ये मधून म्हणूया आपण, एक्सपेन्सेसमधून लेस करणे किंवा डिडक्ट करणे. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं असेल प्रिपेड रेंट, तर मग ते रेंटमधून लेस करायचं, किंवा प्रिपेड इन्शुरन्स, तर इन्शुरन्समधून लेस करायचं. आणि जो सेकंड इफेक्ट होणार आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होईल. प्रीपेड म्हणजे आपण एक्स्ट्रा दिलं आहे. परत समजा इन्शुरन्स आपण एखादा हप्ता भरलेला आहे, किंवा आपण एखाद्याकडून आपण रेंटनी एखादी शॉप वगैरे रेंटनी घेतलेला आहे, त्याला आपण अगोदर ॲडव्हान्स देतो, आणि जेव्हा आपण शॉप ते सोडतो तेव्हा त्याच्याकडून ॲडव्हान्स परत मिळतो, म्हणून त्याचा अर्थ आहे ॲसेटला, कारण मिळणार आहे. म्हणून इथं येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शो करणे. ॲसेट साईडला शो करणे. शो करणे म्हणजे कोणत्याही आयटममध्ये ॲड वगैरे काही करायचं नाही, फक्त लिहायचं प्रिपेड, इन्शुरन्स वगैरे, ज्याच्यावर ज्या एक्सपेन्सेसचं नाव दिलं असेल त्या एक्सपेन्सेसचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे 5 नंबरचे ॲडजस्टमेंट, प्री रिसिव्ड इन्कम रिसिवेबल, आपण हे पण म्हणू शकतो प्री रिसिव्ड इन्कम. किंवा त्याला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स. 2 नावं आहेत, लक्षात ठेवा. एक आहे प्री रिसिव्ड इन्कम, किंवा दुसरं नाव आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळालेलं आहे. मिळालेलं असेल तर आपण काय करणार बघा, जसं की आहे असं आपण समजूया, आपण कुणाला तरी शॉप रेंटने दिलं आहे, मग तो जो घेणार आहे तो आपल्याला ॲडव्हान्स देईल, आणि तो सोडताना आपल्याला त्याला ॲडव्हान्स परत द्यावा लागेल. म्हणून आपण काय करणार, देणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला एक इफेक्ट होणार आहे, आणि हे इन्कम आहे म्हणून पर्टिक्युलर ॲटममधून तो डिडक्ट होणार आहे इन्कम साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम साईडला काय करणार आहोत आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम साईडला इथं लिहूया, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इन्कम साईड म्हणजे कोणती साईड, क्रेडिट साईड. पर्टिक्युलर इन्कममधून लेस करणे. लेस करणे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला शो करणे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करणे. हे आता बघा एकसारखे ॲडजस्टमेंट आहेत. ह्या पहिली एक वेगळी आहे क्लोजिंग स्टॉकची, आणि दुसरी आणि तिसरी सेम आहे. एक एक्सपेन्सेसवर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आणि तिसरी आहे आउटस्टँडिंग इन्कम. चौथी आहे प्रिपेड एक्सपेन्सेस, आपण ह्याला प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणूया, आणि दुसरी आहे प्री रिसिव्ड इन्कम. ह्या एकसारख्याच आहेत, फक्त अपोजिट साईडला होतात. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असेल तर आउटस्टँडिंग इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आहे. ही जर लायबिलिटीला होत असेल तर ही ॲसेटला, म्हणजे उलट आहे. तुम्हाला सर्वसाधारणपणे लक्षात राहण्यासारख्या ह्या 5 ॲडजस्टमेंट आहेत. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट आहे, आपण घेऊया बॅड डेट्स. बॅड डेट्सचा अर्थ आहे की पैसे बुडवले. तुम्ही एखाद्या कस्टमरला गुड्स सोल्ड केला ऑन क्रेडिट, आणि त्यानं काय केलं, तुम्ही उधारीवर माल विकला आणि त्यानं तुमचे पैसे बुडवले. म्हणजे काय झालं, तर तुमचा लॉस झाला. लॉस कुठं असतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून ह्याचा फर्स्ट इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्समध्ये, तिथं ओल्ड बॅड डेट्स ऑलरेडी असतील तर त्याच्यात ॲड करायचे, नसतील तर नुसतं शो करायचं. ओल्ड बॅड डेट्समध्ये
ॲड करणे. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समधून लेस करणे. सन्ड्री डेटर्स कोण असतात? तर सन्ड्री डेटर्स म्हणजे कस्टमर आहे. त्या कस्टमरला तुम्ही उधारीवर माल विकलेला असतो, त्यानं पैसे बुडवले. म्हणजे जर समजा तुम्ही 1,00,000 रुपयाचा गुड्स उधारीवर विकलेला आहे, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू कस्टमर. मग कस्टमरने त्यातले 10,000 रुपीज तुमचे बुडवले, दिलेच नाहीत, तर काय किती मिळणार आहेत तुम्हाला? 90,000 मिळणार आहेत. म्हणजे 10,000 1,00,000मधून तुम्ही 10,000 रुपीज मायनस करणार आहात. म्हणून मी इथं लिहिलं लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे RDD. त्यालाच नाव आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. डाऊटफुल डेट्स तर म्हणजे काय? तर आपले पैसे कुणीतरी बुडण्याची शक्यता आहे, बुडवण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणतरी आपले पैसे देणार नाही असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण काय करतो की आपल्याला माहीत असतं की आपल्याला बिझनेसमधून कधी कधी आपण जर उधारीवर माल विकला तर आपले कस्टमर आपले पैसे बुडवू पण शकतात. म्हणून काय करतात, त्याच्यासाठी अगोदरच प्रोव्हिजन करून ठेवलेली असते शॉपकीपरने. त्याला म्हणतात प्रोव्हिजन करणे म्हणजे तरतूद करून ठेवलेली असते. म्हणजे मग काय करतात हे शॉपकीपरवाले, थोडासा गुड्समध्ये प्रॉफिट वाढवतात की आपला जास्त लॉस होऊ नये म्हणून अगोदरच ते केलेले असते ॲडजस्टमेंट. बट हा RDD म्हणजे नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा आपले कोणतरी पैसे बुडवण्याची शक्यता आहे. म्हणून काय करायचं आहे, तर RDD हा शो करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता बघा, कधी कधी आपण काय करतो माहिती आहे, पहिलं ओल्ड बॅड डेट्स घेतो. आपली ॲडजस्टमेंट ॲक्च्युली अशी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही इथं लिहिता टू बॅड डेट्स. जर बॅड डेट्स असतील ओल्ड, तर पहिले ओल्ड म्हणजे ट्रायल बॅलन्सला असलेले बॅड डेट्स की ज्याचं तुम्ही पोस्टिंग केलेलं असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, न्यू बॅड डेट्स ॲड करता. बॅड डेट्स न्यू म्हणजे ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स ॲड करता. आणि मग ह्याच्यामधून जे RDD आहे जो हा म्हणजे आता ॲडजस्टमेंटमधला, तो काय करता तुम्ही लेस करता. लेस RDD न्यू. आणि मग इथं जे अमाऊंट येते त्याच्यामध्ये परत ॲड करता ओल्ड RDD. सॉरी, हा ॲड करतो आपण, न्यू ॲड करतो आणि ओल्ड लेस करतो. ओल्ड RDD लेस करतो आपण. कशातून? तर बॅड डेट्समधून. आणि मग तुम्ही बाहेर काढता. परत एकदा बघा, हा RDD तुम्ही ॲड करता कशामध्ये? तर बॅड डेट्समध्ये. कारण ही बुडण्याची शक्यता आहे. बॅड डेट्स पहिले बुडाले, परत पण बुडाले, परत बुडण्याची शक्यता आहे, म्हणजे टोटल एवढा लॉस होतो. आणि त्याच्यातून तुम्ही परत एकदा दाखवते बघा, पहिलं तुम्ही काय करता, टू बॅड डेट्स की जे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला असतात, त्याला आपण ओल्ड म्हणतो. ट्रायल बॅलन्सला दिलेले असतात, ट्रायल बॅलन्सला दिलेले असतात, ते तुम्ही कुठं पोस्ट करता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करता. पोस्टिंग असतं ते, त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंटमधले जे बॅड डेट्स असतात त्याला आपण न्यू म्हणतो. ॲडजस्टमेंटमधले ते ॲड करतो आणि त्याच्यामध्ये ॲड करतो आपण न्यू RDD न्यू RDD आपण ॲड करतो. आणि ह्या ॲड केल्यामधून म्हणजे बघा, पहिले एवढे बुडाले, परत एवढे बुडाले, एवढा लॉस झाला, परत बुडण्याची शक्यता आहे, म्हणजे परत लॉस वाढण्याची शक्यता आहे. आणि लेस करायचं आहे RDD ओल्ड कुठं असतो? तर तुमच्या ट्रायल बॅलन्सला दिलेला असेल तर लेस करायचा, अदरवाईज ही अमाऊंट तुमच्या बाहेर येईल. तर ही तुमची, हे आपण कट करू कारण थोडी खाडाखोड झाली, म्हणून हे लक्षात ठेवा. टू बॅड डेट्स, टू ॲड बॅड डेट्स न्यू, ॲड RDD न्यू, लेस RDD ओल्ड. हे लक्षातच ठेवा कारण हे ॲडजस्टमेंट
तुमच्या पेपरमध्ये 100% असणार आहे. तर आपण काय करणार आहोत, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बॅड डेट्समध्ये ॲड करणे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्समध्ये ॲड करणे. बघा, आता समजा बॅड डेट्स नसतील तर मग काय करायचं, डायरेक्ट आपल्याला आता तुम्हाला क्वेश्चन सोडवताना मी सॉल्व करताना सांगणारच आहे काय करायचं असतं ते, तेव्हा आपण पाहूया, कारण आत्ता सांगितलं तर तुमच्या लक्षात नाही राहणार. आता बघा, बॅड डेट्स हा काय, RDD काय आहे, हा आपला लॉस आहे. आणि आपण हा RDD म्हणजे बुडण्याची शक्यता कुठं क्रिएट होते, आपण जेव्हा उधारीवर गुड्स सोल्ड करतो तेव्हा ही परिस्थिती किंवा ही सिच्युएशन निर्माण होते. मग आता हे कोण असतं की ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय, त्याला आपण म्हणतो सन्ड्री डेटर्स. मग काय करायचं आहे, सन्ड्री डेटर्स कुठं असतात, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समधून लेस करणे. डेटर्समधून लेस करणे, कारण पैसे आपल्याला कमी मिळणार आहेत म्हणून आपण लेस करतोय. लेस करणे ही झाली 7 नंबरची ॲडजस्टमेंट. आता आपण बघणार आहोत डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स. आता डेटर्स म्हणजे कस्टमर आहे, त्याला आपण डिस्काउंट दिला. म्हणजे समजा जर तुम्ही डेटर्सला 1 लाख रुपयाचा माल विकणार असाल, म्हणजे डेटर्स म्हणजे कस्टमरला, आणि जर त्याला तुम्ही म्हणला किंवा तुला मी 1,000 रुपये डिस्काउंट देतो किंवा 10,000 रुपये डिस्काउंट देतो, तर तो तुम्हाला 90,000 रुपीज देईल. म्हणजे काय होईल, तुमचा हा लॉस होईल. कारण 1 लाखाचा माल तुम्ही 90,000 रुपयाला विकला, 1 लाख रुपीजचा गुड्स तुम्ही 90,000 रुपीजला सोल्ड केला, म्हणजे 10,000 रुपीज हा तुमचा लॉस झाला. म्हणून लॉस आपण कुठे शो करतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डेबिटला डिस्काउंट शो करणे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो करणे. इथं जर पहिला डिस्काउंट असेल तर त्याच्यात आपण ॲड करू शकतो, नसेल तर नुसतं लिहायचं डिस्काउंट अलाउड टू कस्टमर किंवा नुसतं डिस्काउंट अलाउड लिहिलं तरी चालेल. आणि हा काय होणार आहे, हा लॉस आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स मधून लेस करणे. कारण आपल्याला तेवढे पैसे मिळणार नाहीत, 1 लाख रुपये मिळणार नाहीत. तर 1 लाखामधून जर 10,000 रुपयाचा आपण डिस्काउंट दिला तर 10,000 रुपये कमी मिळणार, म्हणून लेस करतोय आपण. त्याच्यानंतर अजून कोणता आहे, डेटर्सवर RDD डिस्काउंट डेटर्स. त्याच्यानंतर आपण डेटर्सशीच रिलेटेड घेऊ, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल की डेटर्सवर काय काय इफेक्ट होतात. तर अनरेकॉर्डेड सेल्स 9 नंबरचे आहे, अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स, आता याचा अर्थ काय आहे, तुम्ही 31 मार्चला गुड्स सोल्ड केला आहे, पण तुमचे जे अकाउंटचे बुक्स असतात ते अकाउंट विभागात किंवा ऑडिटला गेलेले असतात, तुमच्याजवळ बुक्स अवेलेबल नसतात की ज्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकाल. मग तुम्ही काय करता, त्याची एंट्री कुठंतरी करून ठेवता, म्हणजे त्या अकाउंटच्या प्रॉपर अकाउंट बुकमध्ये करत नाही, पण तुम्ही त्याची एंट्री करून ठेवता. बट काय आहे, हे रेकॉर्ड नाही केलं, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड नाही केलं, म्हणून त्याला अनरेकॉर्डेड सेल्स म्हणलं. आपण गुड्स कोणाला विकतो, डेटर्सला. डेटर्स म्हणजे कोण, कस्टमरला. मग त्याला आपण माल विकलाय, म्हणजे पहिला 1 लाख रुपयाचा विकला असेल, आता तुम्ही 2 लाखाचा विकला असेल, म्हणजे 3 लाख रुपयाचा गुड्स तुम्ही ह्या असेसमेंट इयरमध्ये विकलेला आहे. म्हणून आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचं आहे. आणि सेल्स कुठं असतात, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला असतात. जे मार्च महिन्यापर्यंत पहिले झालेले सेल्स आणि मार्च महिन्यात झालेले सेल्स हे 2 ॲड होईल, आणि टोटल सेल्स तुमच्या वर्षाचे किती झाले ते समजण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या
क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड करणे. आणि सेकंड इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करणे. कारण आपल्याला किती पैसे मिळणार आहेत मध्ये ॲड करणे. ॲड करणे. आता हे नीट लक्षात ठेवा. अनरेकॉर्डेड सेल्स. आता हे डेटर्सशीच रिलेटेड आहे बघा. हे बॅड डेट्स पण डेटर्सशी रिलेटेड आहे. RDD पण डेटर्सशी रिलेटेड आहे. डिस्काउंट पण डेटर्सशी रिलेटेड आहे. अनरेकॉर्डेड सेल्स पण डेटर्सशी रिलेटेड आहे. आणि अजून एक आहे त्याला आपण म्हणतो डिसऑनर बिल. काय म्हणतात? डिसऑनर बिल. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर म्हणजे काय? तर जसं चेक बाउन्स होतो तसं बिलाचा एक पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये जर बिलाचे पैसे नाही मिळाले, म्हणजे बिल म्हणजे काय असतं? तर बिल म्हणजे आपण उधारीवर कोणाला तरी गुड्स विकलेला असतो आणि त्याच्याकडून लिहून घेतलेलं असतं की 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी जो काही पिरियड ठरलेला असेल तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये त्यानुसार तू एवढे पैसे ह्या तारखेला मला तू दे असं वचन दिलेलं असतं किंवा लिहून दिलेलं असतं. एक प्रूफ आयडी असतो की मी गुड्स एवढ्या पैशाला किंवा एवढ्या रकमेला विकलेला आहे आणि ते पैसे मला एवढ्या दिवसानंतर मिळणार आहेत असं आपण लिहून दिलेलं असतं आणि सिग्नेचर असते. जर समजा त्या व्यक्तीनं पैसे नाही दिले आपल्याला तर आपण त्याच्या विरुद्ध कोर्टात केस करू शकतो. म्हणून ह्याला प्रूफ आयडी असतो. आणि मग काय केलं जातं? तर हे जर बिल डिसऑनर झालं म्हणजे ते बाउन्स झालं, पैसे नाही मिळाले, याचा अर्थ आहे ते बिलाचे पैसे, उधारीचे पैसे नाही मिळाले. मग काय होणार आहे बघा बरं. बिलाचे पैसे तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही काय करणार आहात? जो तुमचे बॅलन्स शीट आहे, आता डेटर्स म्हणजे पैसे मिळणार असं नाही की तो बुडवलेस पूर्ण, आपण त्याला उधारीचा पिरियड अजून वाढवून देतो, आपल्याला नंतर मिळतील. बॅलन्स शीटच्या ॲसेटचा अर्थ आहे मिळणार आहे, मिळणे बाकी आहे, मिळेल आपल्याला फ्युचरमध्ये. त्याला आपण ॲसेट साईड म्हणतो. ॲसेट म्हणजे काय? तर आपली संपत्ती, प्रॉपर्टी आणि फ्युचरमध्ये मिळणारे पैसे की जे कॅशमध्ये असतात, असे पैसे आपल्याला मिळू शकतात, त्याला आपण ॲसेट म्हणतो. तर मग काय होतं? सन्ड्री डेटर्समध्ये आपण ते ॲड करणार आहोत. आणि दुसरा इफेक्ट होणार आहे बिल्स रिसिवेबल. बघा ही एक अशी ॲडजस्टमेंट, 2 असे ॲडजस्टमेंट आहेत, पुढे येईल तुम्हाला, की जी बॅलन्स शीटला 2 इफेक्ट होतात. तर हे बिल्स रिसिवेबलमधून मायनस करायचं आहे. तर म्हणजे बिलाचे पैसे कमी मिळणार कारण तो डिसऑनर झालं म्हणून. आणि दुसरा इफेक्ट होणार आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड होईल. तर आपण इथं लिहू पहिला इफेक्ट आपण असा करू की डिडक्ट होणार आहे बिल्स रिसिवेबलमधून. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दोन्ही इफेक्ट ॲसेटलाच होतात. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबलमधून लेस होईल, लेस करणे. आणि हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समधून, सन्ड्री डेटर्स किंवा नुसतं डेटर्स म्हटलं तरी चालेल, डेटर्समध्ये ॲड करणे. ॲड करणे. आता हे खूप महत्त्वाचे ह्या डेटर्सवरच्या ॲडजस्टमेंट आहेत की ज्या तुमच्या एक्झाम पेपरमध्ये 100% येतात. तर तुम्हाला ना मी एक वर्किंग नोट दाखवणार आहे, ती तुम्ही मात्र काळजीपूर्वक लक्षातच ठेवायची आहे की एक्झाम पेपरमध्ये ही ॲडजस्टमेंट येतात म्हणजे येतात, 100% येतात. ह्यातल्या 2-3 तरी ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत. तर जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट तयार कराल तेव्हा त्याच्या ॲसेट साईडला ना सन्ड्री डेटर्स असतात. सन्ड्री डेटर्स. तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी ॲड होतात. कोणत्या? तर अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे सन्ड्री डेटर्स ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. आणि त्याच्यामध्ये ॲड होतं डिसऑनर बिल.
डिसऑनर्ड बिल्स रिसिवेबल. ते ॲड होतं आणि मग इथं अमाऊंट येते. आणि ह्या दोन गोष्टी ॲडच होतात हे नेहमी लक्षात ठेवावं. एकूण डेटर्सवर 5 ॲडजस्टमेंट आहेत, त्यातल्या ह्या 2 ॲड होतात. अनरेकॉर्डेड सेल्स, कारण माल विकलाय पण नोंद नाही झाली म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत. बिल डिसऑनर झालंय पण फ्युचरमध्ये त्याला आपण त्याच्यावर नवीन बिल काढणार आहे आणि हे डेटर्सकडून पैसे मिळणार आहेत. आता ह्याच्यामधून लेस करतो आपण बॅड डेट्स. पहिले बघा, ही सिक्वेन्समध्ये चुकवू नका. बॅड डेट्स आपण लेस करतो. लेस करून खाली अमाऊंट आल्यानंतर मग आपण काय करतो, RDD देतो. RDD न्यू RDD ह्या अमाऊंटवर काढायचा हे लक्षात ठेवा ह्याच्यावर. मग तो RDD इथं काढायचा, इथं लेस करायचं आणि मग सगळ्यात शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स तो लेस करायचा आणि मग तुमचे हे डेटर्सचे अमाऊंट बाहेर निघेल, बाहेरच्या आउटर कॉलममध्ये. म्हणजे नीट बघा, पहिलं काय करणार आहात तुम्ही, हे 2 गोष्टी ॲड करायच्या. ॲडजस्टमेंट वर खाली कुठंही देऊ, पहिला क्वेश्चन नीट रीड करायचा. कोणते ॲडजस्टमेंट अगोदर करायचे ते ठरवायचं. जे ॲड करायचं आहे ते पहिलं करा, ॲड करायचं खाली करू नका. आणि जे ॲड होऊन जे खाली खाली अमाऊंट येतात ह्या अमाऊंटमध्ये मधून पहिले बॅड डेट्स लेस करायचे आणि बॅड डेट्स लेस करून जी खाली अमाऊंट येईल त्याच्यावरच RDD काढायचा. फॉर एक्झाम्पल, जर इथं तुमचे 10,000 आले तर ह्या 10,000वर सांगितलं असेल 5%, तर ह्याच्यावर येईल. असं सांगतात क्वेश्चनमध्ये की 5% ऑन डेटर्स, RDD 5% ऑन डेटर्स. मग डेटर्स म्हणजे हे नव्हे, तर ही जी खाली आलेली अमाऊंट आहे ह्याच्यावर तुम्हाला 5% काढायचं आहे. मग इथं येईल 10,000वर 5% इंटू 5% म्हणजे येईल तुमचं किती येईल ते अमाऊंट तुम्ही इथं लिहायची आहे. 500 रुपये येईल तुमच्या, तर 500 रुपये इथं येतील. 1,000 आणि मग 500 रुपये. तर असं म्हणजे हे नीटली सिक्वेन्स लक्षात ठेवा. आणि डिस्काउंट समजा ॲडजस्टमेंट क्वेश्चनमध्ये काय करतात, डिस्काउंटची ॲडजस्टमेंट अगोदर देतात. मग तुम्ही पहिली ॲडजस्टमेंट डिस्काउंटची नाही करायची, तर डिस्काउंटची ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटी. कारण बुडवणाऱ्याला आपण डिस्काउंट नाही देत, जे आपल्याला रोख पैसे देतात त्यांना डिस्काउंट देतो. म्हणून डिस्काउंटची ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटी करायची आहे. तर ह्या 5 ॲडजस्टमेंट संडे डेटर्सवर आहेत की ज्या मी तुम्हाला सिक्वेन्सने दिलेल्या आहेत. पण ही चांगली लक्षात ठेवा, कारण ह्यातल्या 2 ते 3 ॲडजस्टमेंट तुमच्या बोर्डाच्या पेपरला 100% असणारच. त्याच्यानंतर आपण बघू, ह्याच्यामध्ये 11 नंबरला आहे. आता आपण बिल्स रिसिवेबल डिसऑनर घेतलं, तसंच बिल्स पेएबल डिसऑनर असतं. बिल्स पेएबल डिसऑनर. आता डिसऑनर झालं, बिल्स पेएबल डिसऑनर झालं, तर आता हे काय करायचं आहे, बिल्स पेएबल कुठं असतं, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल मधून लेस करणे. लेस करणे. आणि काय करायचं आहे, सेम असंच बघा, इथं डेटर्समध्ये ॲड केलं, इथं क्रेडिटर्समध्ये ॲड करायचं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये ॲड करणे. तर इथं बघा, इथं काय सांगितलेलं आहे, जसं की बिल डिसऑनर होतं, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. हे काय केलं होतं आपण, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबलमधून लेस केलं होतं. तसंच हे तुमच्या बिल्स पेएबल कुठं असतात, तर लायबिलिटी साईडला असतात. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबलमधून लेस करणे. आणि बिल्स रिसिवेबलला आपण काय केलं होतं, डेटर्समध्ये ॲड केले होते, तर बिल्स पेएबल तुम्ही क्रेडिटर्समध्ये ॲड करायचं आहे. त्याच्या उलट आहे, कारण इथं आपण कोणाकडून तरी उधारीवर गुड्स परचेज केलेला आहे आणि त्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे देणं आपलं वाढलेलं आहे, म्हणून क्रेडिटर्समध्ये आपण ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. बघा, इथं तुम्ही बघितलं होतं अनरेकॉर्डेड सेल्स. आता आपण बघणार आहोत अनरेकॉर्डेड परचेजेस.
अनरेकॉर्डेड परचेजेस. अनरेकॉर्डेड परचेजेस म्हणजे काय, की आपण काय केलं आहे, परचेज केलेलं आहे गुड्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्च महिन्यामध्ये गुड्स परचेज केला आहे, पण त्याचं रेकॉर्ड नाही करू शकत, कारण तुमचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत किंवा जे अकाउंटचे पुस्तकं आहेत, बुक्स आहेत, ते तुमच्या ऑडिट विभागात चेकिंगसाठी गेलेले आहेत, ऑडिटसाठी गेलेले आहेत. मग तुम्ही काय करता, कुठेतरी दुसऱ्या एखाद्या नोटबुकमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये लिहून ठेवता की बाबा एवढा एवढा गुड्स आपण परचेज केलेला आहे. म्हणजे काय झालं, तर परचेजेस तुमचे वाढले. हे इयर तर तुमचं हेच आहे, मार्च महिन्याच्या 31 तारखेला जरी तुम्ही गुड्स परचेज केला असला तरी आपलं इयर आहे एप्रिल टू मार्च, 31 मार्च. मग काय होतं की त्या दिवशी केलेला गुड्स हा ह्याच इयरचा असतो, म्हणजे टोटल आपली ह्या वर्षाची खरेदी किती, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेजेस असतात, त्या परचेजेसमध्ये ॲड होतं. आणि दुसरा इफेक्ट आहे की आपलं देणं पण वाढतं, कारण आपण मार्च महिन्यात जरी गुड्स परचेज केला असला तरी त्याचं देणं आहे, जी उधारीवर परचेज केलेलं आहे त्याचं देणं वाढतं, म्हणजे तो क्रेडिटर्समध्ये ॲड होतं. तर बघा इथं अनरेकॉर्डेड सेल्स होते, ते ट्रेडिंगच्या सेल्समध्ये ॲड झालेले होते आणि सन्ड्री डेटर्समध्ये पण ॲड झालेले होते. तसेच हे पण अनरेकॉर्डेड परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेजेसमध्ये ॲड होतात आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये ॲड होतात. तर हे नीट लक्षात ठेवा, ह्या दोन तशाच आहेत सेम. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेजेसमध्ये ॲड करणे आणि हे आहे बॅलन्स शीटच्या सेकंड इफेक्ट, लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये ॲड करणे. दोन्ही साईडला ते ॲड होतं, म्हणजे लायबिलिटी साईडला पण ॲड होतं आणि ट्रेडिंगच्या डेबिट साईडला पण ते ॲड होतं. तर ही आपली 12 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आपण हे झालं बघू अजून कोणती राहिली, मी चेक करते. आता आपण बघू आता आपण इंटरेस्टची ॲडजस्टमेंट बघू. तर इंटरेस्टची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आता ही माती काळजीपूर्वक बघायची आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे म्हणजे काय होणार आहे की जे पार्टनर्स असतात ते पार्टनर काय करतात, बिझनेसला कॅपिटल देतात आणि मग जे कॅपिटल देतात म्हणजे पैसे देतात ते काय म्हणतात, आम्हाला व्याज पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे. मग बिझनेस म्हणतो ठीक आहे मी तुला इंटरेस्ट देईन. मग काय होतं बघा, आता हा बिझनेसचा लॉस आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा बिझनेसचा लॉस आहे, कारण बिझनेस पार्टनरला इंटरेस्ट देणार आहे त्याच्या कॅपिटलवर, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे, फक्त लिहायचे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि सेकंड इफेक्ट आहे तो बघा, आता तुम्ही काय करता, कधी कधी तुम्हाला फिक्स कॅपिटल मेथडचा एक प्रॉब्लेम देतात किंवा फ्लक्च्युएटिंग मेथडचा एक प्रॉब्लेम देतात. आता कुठल्या मेथडचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर डिपेंड होईल की ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट तुम्ही कुठे करणार आहात. जर समजा तुम्हाला फिक्स ॲसेट मेथडचा दिला असेल तर तुम्ही करंट अकाउंट ओपन करणार आहात. मग करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट तुम्ही जर ओपन केला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा फ्लक्च्युएटिंग मेथडचं असेल तर कॅपिटलला पोस्टिंग कराल कॅपिटल अकाउंटला, आणि जर समजा करंट अकाउंट ओपन केलं असेल तर तुम्ही करंट अकाउंटला इफेक्ट करणार आहात. म्हणून आता हे कुठं होणार आहे, तर त्याच्या क्रेडिटला जे पण आपण पार्टनर्सना देतो ते कॅपिटलच्या क्रेडिटला येतं किंवा करंटच्या क्रेडिटला येतं. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट च्या क्रेडिट साईडला शो करणे. आता अजून एक आहे, जर समजा तुम्ही कॅपिटल अकाउंट पण ओपन नाही केला आणि करंट अकाउंट पण ओपन नाही केला तर मग काय करायचं,
तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे तुमचं कॅपिटल असतं त्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं. म्हणजे कुठं तर दाखवते तुम्हाला बघा. इथं असं असतं की समजा ही तुमची बॅलन्स शीट आहे आणि तुम्ही कॅपिटल अकाउंट पण ओपन नाही केला आणि हे पण नाही ओपन केलं, करंट अकाउंट पण नाही ओपन केला, तर लायबिलिटी साईड असेल तुमची, ही बॅलन्स शीट असेल, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्ही इथं कॅपिटल लिहिलं असेल. फॉर एक्झाम्पल एज कॅपिटल, फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपीज. तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नुसतं इंटरेस्ट लिहिलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल जर 10,000 असेल तर तुमच्या आउटर खालीच आपण लिहितो 1,10,000, कारण ह्याच्यामध्ये नेट प्रॉफिट परत ॲड होतो. तर हे असं करायचं आहे. जर समजा तुम्ही कॅपिटल अकाउंट पण ओपन केला नसेल आणि करंट अकाउंट पण ओपन केला नसेल, तर मग तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड होईल. आणि जर समजा तुम्ही कॅपिटल अकाउंट ओपन केला असेल किंवा करंट अकाउंट ओपन केला असेल, तर कॅपिटल अकाउंटच्या किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करायचं आहे. हे लक्षात ठेवा. तर तसंच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आपण सगळे आता इंटरेस्टची ॲडजस्टमेंट बघतोय. तर नेक्स्ट नंबर आहे 14, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय, तर गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. कोण घेतं पर्सनल यूजसाठी गुड्स टेकन करतं, तर जे बिझनेसचे पार्टनर असतात ते काय करतात, स्वतःला लागणारा गुड्स त्यांच्या बिझनेसमधून टेकन करतात, स्वतःसाठी घेतात. मग बिझनेस काय म्हणतो की तू जर समजा कॅश घेतलीस किंवा गुड्स घेतलास माझ्याकडून बिझनेसमधून, तर काय करायचं आहे की तू बिझनेसला त्याच्यावरचे इंटरेस्ट द्यायचे. फॉर एक्झाम्पल प्रोप्रायटरने किंवा जे पार्टनर आहे त्या पार्टनरने बिझनेसमधून पैसे घेतले, तर बिझनेस काय म्हणणार आहे, तू जर मला पैसे दिले तर तू जसं की कॅपिटल दिलंस तर तू माझ्याकडून इंटरेस्ट घेतोय. तर आता तू माझ्याकडून पैसे घेतलेस, म्हणजे बिझनेसमधून पार्टनरने पैसे घेतले, तर तू मला इंटरेस्ट दे, असं कोण म्हणतं, बिझनेस म्हणतो. म्हणजे बिझनेसचं इन्कम आहे, कारण बिझनेसला पार्टनरकडून इंटरेस्ट मिळणार आहे. मग पहिला इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणे. आणि दुसरा इफेक्ट बघा, आता दुसरा इफेक्ट कुठं होणार आहे, तर जे पार्टनरला बिझनेसला मिळतं ते आपण जेव्हा करंट अकाउंट ओपन करतो, आता मी तुम्हाला इथे एक दाखवते करून थोडंसं बघा. जर समजा आपण करंट किंवा कॅपिटल अकाउंट ओपन केला असेल, करंट किंवा कॅपिटल हा जर अकाउंट तुम्ही ओपन केला असेल क्वेश्चनमध्ये, तर काय केलं जातं, ही डेबिट साईड असते आणि ही क्रेडिट साईड असते पार्टनर्सची. तर मग काय केलं जातं, ह्या साईडला जे असतं डेबिट साईडला जे पार्टनर असतात ते बिझनेसला देतात, हे पार्टनरचं देणं असतं. ही पार्टनर ह्या साईडला जे पण पोस्ट करतो ते पार्टनर देणारा असतो आणि ह्या साईडला असतो तो इथं बिझनेस पार्टनरला देतो. म्हणजे बिझनेस पार्टनरला मिळणार जे पार्टनरला मिळणार आहे, फॉर एक्झाम्पल सॅलरी असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, ऑन कॅपिटल सॅलरी असेल, कमिशन असेल, जे मिळणार आहे पार्टनरला ते तुम्ही त्याच्या क्रेडिट साईडला लिहिता. आणि जे बिझनेसला मिळणार आहे, म्हणजे पार्टनर देणार आहे, हे पार्टनरला मिळणार, हे पार्टनर देणार. पार्टनर कोणाला देतो, बिझनेसला देतो. काय देतो, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगवरचं, म्हणजे त्यानं गुड्स घेतलेलं आहे बिझनेसमधून, त्याच्यावरचं इंटरेस्ट तो देतो, म्हणून ते डेबिट साईडला येतं. हे लक्षात ठेवा जर तुम्ही करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट ओपन केला तर. आणि जर नसेल केला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला शो होणार आहे. का क्रेडिटला शो होणार आहे, कारण हे बिझनेसचं इन्कम आहे, पार्टनरकडून इंटरेस्ट घेणार आहे बिझनेस. आता तुम्ही म्हणाल बिझनेस तर पार्टनर्स असतो, बट पार्टनर्स अँड बिझनेस हे सेपरेट असतात, ते एक नसतात. हे लक्षात ठेवा. तर आपण अकाउंटिंग कोणाचं करतोय, पार्टनरचं नाही तर बिझनेसचं करतोय. मग बिझनेसच्या दृष्टीनं बघायचं, हे बिझनेसचे इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहेत, तर हे बिझनेसचं इन्कम आहे. आता दुसरा इफेक्ट बघा तुम्ही कुठं करणार आहात, एक तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही शो केला. आता दुसरा इफेक्ट तुम्ही कुठं करणार आहात, तर जो पार्टनर्स कॅपिटलला किंवा करंटला करणार आहात. आणि जर समजा इथं नाही केलं, म्हणजे जर समजा तुम्ही इथं नाही केलं तर कुठं करणार आहात, की मी तुम्हाला मगाशी एक कॅपिटल अकाउंट सांगितलं होतं बघा, इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, लेस करायचं आहे बघा, इथं इंटरेस्ट
ऑन ड्रॉइंग. कुठून? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. फॉर एक्झाम्पल जर 5,000 असेल तर इथून लेस होईल आणि खाली येईल 1,05,000. बघा काय करतो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करतो? ॲड करतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करायचं आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लेस करायचं. केव्हा करायचं? जेव्हा तुम्ही कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट ओपन करत नाही तेव्हा इथं एक इफेक्ट होतो. हे लक्षात ठेवा. एक इफेक्ट तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला होणार आहे आणि दुसरा इफेक्ट आहे तो एकतर तुमच्या पार्टनर्स करंट अकाउंट किंवा और कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे. हा तर तुम्हाला लिहून देते किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करणे. कॅपिटलमधून लेस करणे. हे केव्हा करायचं? जर तुम्ही कॅपिटल आणि करंट अकाउंट ओपन केला नसेल तर करणे. आता इथं पण तुम्हाला तसंच लिहून देते. जर समजा पार्टनर्स कॅपिटल आणि करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करायचं आहे किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड करणे. काय ॲड करायला सांगितलं आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि काय लेस करायला सांगितलं आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. कॅपिटलमधून लेस करायचं आहे. दोन ॲडजस्टमेंट वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला दोन्ही ऑप्शन इथं लिहून दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघू इंटरेस्ट ऑन लोन. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन लोन. लोन टेकन. तुम्ही लोन घेतलेलं आहे, लोन टेकन केलं आहे म्हणजे लोन घेतलं आहे. मग आता त्याच्यावरचं व्याज द्यायचं आहे म्हणजे तुमचा हा एक्सपेन्सेस आहे. मग तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक शो होईल. आणि दुसरं आहे लोन आपलं कुठं असतं? लायबिलिटी साईडला असतं. त्या लोनमध्ये ॲड करा. लायबिलिटी म्हणजे देणं आहे म्हणून. तर मग पहिला इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपण लोन घेतले त्याच्यावरचं व्याज देणं आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पर्टिक्युलर लोनमध्ये ॲड करणे. आता ॲड का करायचं? कारण आपण समजा लोन घेतले 2 लाख रुपये, त्याच्यावरचं व्याज आहे 2,000 रुपीज. तर तुम्हाला टोटल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि व्याज दोन्ही परत करावं लागेल म्हणून तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. आता बघा लोन इथं लिहिले पर्टिक्युलर लोन. कधी आपण बँकेचं लोन घेतो, कधी एखाद्या जॉईंट व्हेंचरचं लोन घेतो, कधी फ्रेंडचं लोन घेतो, कधी पार्टनर त्याच्या वाईफचं लोन घेतो. म्हणून ह्या लोनचं जो पण लोनचा प्रकार असेल त्या लोनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. तर त्याच्यानंतर आहे अजून एक आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तुम्ही पैसे कुठंतरी इन्व्हेस्ट केलेले आहेत म्हणजे गुंतवलेले आहेत. मग काय होईल? तुम्ही जर समजा बँकेत पैसे ठेवले, बिझनेसचे पैसे बँकेत ठेवले तर बिझनेसला काय होईल? इंटरेस्ट रिसीव्ह होईल, मिळेल. म्हणजे काय आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला
क्रेडिट साईडला शो करणे. तर जी पण आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आहे त्याच्या क्रेडिट साईडला तुम्हाला काय करायचं आहे, शो करायचं आहे, कारण हे इन्कम आहे म्हणून शो करणे. आता बघा दुसरा इफेक्ट आहे. आता इन्व्हेस्टमेंट कुठं असते तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला असते. पहिली इन्व्हेस्टमेंट समजा मुद्दल आहे 1,00,000 10,000 रुपीज इंटरेस्ट मिळालं म्हणजे टोटल किती मिळणार आहेत 1,10,000. तर मग इंटरेस्ट हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करणे, कारण आपल्याला मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळणार आहे, म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह होणार आहे. तर अजून कोणते ॲडजस्टमेंट आहे, आता बघा ह्या झाल्या इंटरेस्टच्या. आता आपण 3-4 ॲडजस्टमेंट अशा आहेत एकसारख्या आहेत. म्हणजे समजा तुम्ही गुड्स डिस्ट्रॉईड झाला इन फायर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर, गुड्स स्टोलन, गुड्स लॉस बाय थेफ्ट, हे जे अशा ॲडजस्टमेंट आहेत. मग त्याच्यावर विमा घेतलेला असेल तर काय होणार आहे, विमा घेतला नसेल, इन्शुरन्स घेतला नसेल तर काय होणार आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर ॲडजस्टमेंट नंबर 17 आपण पहिलं बघू. इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. काय झालं की आपण विमा घेतला आणि त्याला आग लागली तर काय होणार आहे, इन्शुरन्स घेतला. आता ही एक अशी ॲडजस्टमेंट आहे, ह्याला स्टार करून ठेवा की याचे 3 इफेक्ट होतात. इन्शुरन्स घेतलेला आहे म्हणजे काय झालं की आपण अग्निविमा घेतला आणि माल जळाला, मग ह्याच्यामध्ये 3 गोष्टी घडतील. एक तर आपलं आगीमध्ये किती गुड्स गोज आउट झाला ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. लॉस कितीचा झाला ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. आणि विमा कंपनीनं किती नुकसान भरपाई दिली म्हणजे क्लेम केला तर ते आपण ॲसेटला लिहिणार आहोत. तर मग पहिला इफेक्ट होईल ट्रेडिंग अकाउंटच्या, कारण गुड्स गोज आउट झाला. मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट शिकवताना की जेवढ्या वेनी आपल्या बिझनेसमधून गुड्स गोज आउट होतो तेवढे मार्ग म्हणजे तेवढ्या वेची नावं आहेत. एक गुड्स स्टोलन, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स लॉस बाय थेफ्ट, ॲक्सिडंट किंवा गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. अजून काय सांगितलेलं होतं बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आणि डायरेक्ट सेल, कस्टमरला विकला. तर अशा पद्धतीनं तुमच्या बिझनेसमधून गुड्स गोज आउट होतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. म्हणून इथं येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणे, क्रेडिट साईडला शो करणे. अजून एक आहे क्रेडिट साईडला शो करणार आहोत. अजून दुसरा इफेक्ट म्हणजे इथं 3 इफेक्ट होणार आहेत. दुसरा इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस बाय फायर म्हणून शो करणे. काय नाव द्यायचं आहे, लॉस बाय फायर म्हणून शो करणे. अजून एक तिसरा इफेक्ट होणार आहे. आता इथं बघा आपण इन्शुरन्स घेतलेला आहे तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेम देईल, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शो करणे. नाव असतं इन्शुरन्स क्लेम. हे नाव द्यायचं आहे. तिथं नाही म्हणायचं गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर वगैरे. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला नाव द्यायचं आहे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नाव द्यायचं आहे लॉस बाय फायर आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहायचं आहे इन्शुरन्स क्लेम. तर त्याच्यानंतर हीच ॲडजस्टमेंट आपण हे पण म्हणू शकतो त्याला अनसेक्युर्ड, काय म्हणू शकतो आपण ह्याला, ह्याच्यावर जर विमा घेतला नसेल तर
त्याच्या ॲडजस्टमेंटचं नाव आहे अनइन्शुअर्ड. अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय डिस्ट्रॉयड बाय फायर. अनइन्शुअर्ड म्हणजे त्याच्यावर इन्शुरन्स घेतलेला नाही. तर एक इफेक्ट होणार आहे ट्रेडिंग अकाउंटला आणि दुसरा इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. दोनच इफेक्ट होणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. शो करणे. आणि दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे. इथं नाव काय येईल प्रॉफिट अँड लॉसला, तर गुड्स लॉस बाय फायर. लॉस बाय फायर हे नाव येईल, हे लक्षात ठेवा. आता बॅलन्स शीटला येणार नाही कारण आपण इन्शुरन्स घेतला नाही, विमा घेतलेला नाही. आग लागली तर नुकसान भरपाई मिळणार नाही, म्हणून आपण ॲसेटला घेणार नाही. त्याच्यानंतर आहे गुड्स स्टोलन. गुड्स स्टोलन म्हणजे काय झालं तर चोरीला माल गेला. मग एक इफेक्ट तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला होणार आहे आणि एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणे. जसं ही गुड्स फायर मी आत्ता सांगितलं 5 वेळाने गुड्स निघून जातं, त्यातलं चोरीला गेला म्हणून क्रेडिट साईडला शो करणे. आणि दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण डेबिटला डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात म्हणून डेबिट साईडला शो करणे. शो करणे. ह्याच्या पुढे अजून आहेत आपल्या ॲडजस्टमेंट, थोडेशाच राहिलेत, आपण कंप्लीट करू. जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉब्लेम घेता येईल. इथं नंबर ॲडजस्टमेंट फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट. तर आता बघा आपण गुड्स स्टोलन घेतलं. एकूण आपल्या गुड्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आपण घेतला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, त्याच्यात 2 होत्या. एक इन्शुरन्स घेतलेला होता, एकावर इन्शुरन्स नव्हता. दुसरा आहे गुड्स स्टोलन. तिसरा आहे आपण गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणूया. नंबर आहे 14. आता बघा जर समजा तुम्हाला स्टोलन लिहिलं किंवा थेफ्ट लिहिलं किंवा ॲक्सिडेंट लिहिलं तरी हेच नाव येईल, हे लक्षात ठेवा. कधी म्हणतील गुड्स स्टोलन, कधी म्हणतील गुड्स थेफ्ट, कधी म्हणतील गुड्स ॲक्सिडेंट वगैरे असे शब्द यूज करतील. तर मग त्याचा अर्थ एकच आहे. तर पुढं आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणजे काय तर आपण जाहिरातीसाठी गुड्स फुकट वाटला, गुड्स गोज आउट झाला म्हणून तुम्ही लिहिणार आहात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला शो करणे. आणि दुसरा इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नाव द्यायचं आहे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून शो करणे. काय म्हणायचं तर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणायचं आणि ते तिथं आपण लिहायचं आहे.
त्याच्यानंतर आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. आता इथं जर समजा गुड्स पार्टनरनी पर्सनल यूजसाठी घेतला असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहात. आणि करंट जर तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणून तिथं शो करणार आहोत. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. म्हणजेच ह्याला आपण ड्रॉइंग म्हणतो, ड्रॉइंग्स. तर हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तुम्ही एकच पद्धत ठेवते, काय करतात कधी कधी बुक्समध्ये ना परचेजेसमध्ये ॲड करतात, तर तुम्ही तसं करू नका. तुमचा ॲन्सर बरोबरच असेल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करा, तिथं लिहा गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणे, पण नाव काय द्यायचं आहे तर गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. आणि दुसरा इफेक्ट होणार आहे बघा, जर समजा तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केला असेल किंवा कॅपिटल अकाउंट ओपन केला असेल तर त्याच्या डेबिटला येईल. इथं मी एक वर्किंग नोट केलेली होती बघा. आपण इथं करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट जर ओपन केला असेल तर ते इथं येईल टू ड्रॉइंग म्हणून. टू ड्रॉइंग तुम्ही इथं लिहाल जर हा ओपन केला असेल तर. हा ओपन केला नसेल तर मग तुम्ही कुठं करणार आहात तर तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इथून लेस करणार आहात, कॅपिटलमधून लेस करणार. ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लेस होतं, म्हणजे ती अमाऊंट इथून लेस होऊन खाली येईल आणि मग नेट प्रॉफिट आला तर ॲड होईल, नेट लॉस आला तर लेस होईल. जर समजा करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट ओपन नाही केला तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस होईल. तर दोन्ही इफेक्ट मी लिहून ठेवते इथं. करंट और कॅपिटल अकाउंट पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या दोघातला एक कुठला तरी असेल, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे. त्याला नाव द्यायचं आहे ड्रॉइंग. तिथं काय म्हणायचं, ड्रॉइंग म्हणायचं. किंवा और बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करणे. हा इफेक्ट होईल किंवा हा होईल, दोन्ही इथं लिहून ठेवलेले आहे. आता गुड्स संबंधी कुठली ॲडजस्टमेंट राहिली का तर मला असं वाटतंय झालेल्या आहेत गुड्सच्या सगळ्या ॲडजस्टमेंट. इंटरेस्टच्या पण झालेल्या आहेत, बिल्स पेएबलच्या पण झालेल्या आहेत. 15 अजून कुठली राहिली का बघते, चेक करते. डेप्रिशिएशनची एक राहिली, मग झाल्या. तर 16 नंबर आहे डेप्रिशिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. म्हणजे काय तर एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होणे. म्हणजे बघा, आता आपण असं नाही करत, समजा तुम्ही गाडी घेतली, आज एखादी गाडी घेतली आणि ती एका वर्षाने विकायला गेला. समजा तुम्ही आज 1 लाखाला घेतली असेल तर उद्या विकायला जाल तेव्हा त्याची किंमत 1 लाख रुपये नाही येणार, त्याच्यापेक्षा कमी येईल. म्हणजे काय झालं, ॲक्च्युली तुमचे पैसे गेले का, नाही गेले, फक्त ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे ती जुनी झाली, म्हणजे त्या यंत्रांची झीज झाली. पण आपण जर ॲसेटला लिहिलं की माझे 1 लाख रुपयाची ॲसेट आहे, तर ते रिअली म्हणजे प्रत्यक्ष तशी ती 1 लाख रुपयाची ॲसेट नाहीच आहे तुमच्याजवळ. म्हणून काय केलं जातं, डेप्रिशिएशन लेस केलं जातं पर्टिक्युलर ॲसेटमधून. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करतो, कारण तो लॉस असतो म्हणून. तर मग इथं येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणे. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पर्टिक्युलर ॲसेटमधून
लेस करणे. कधी बिल्डिंग वर सांगतात, कधी मशिनरीवर सांगतात, कधी फर्निचरवर सांगतात, कधी मोटार व्हेकलवर सांगतात, डिपेंड ऑन ॲसेट. तर डेप्रिशिएशन ज्याच्यावर सांगितलेलं आहे त्याच्यावर आपल्याला काढायचं आहे. तर अजून काय राहिलं आहे का आपण एकदा चेक करू. डिस्काउंट ऑन मला वाटतं क्रेडिटर्स राहिलेलं आहे एक. डिस्काउंट ऑन डेटर्स झालं, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स एक राहिलेलं आहे. तर एक शेवटचीच असेल मला असं वाटतं, 17 नंबर, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण, तर होलसेलर आहे की ज्याच्याकडून आपण गुड्स परचेज केलेला आहे ऑन क्रेडिट. आणि बघा आता तुम्ही काय केलं, 1,00,000 रुपयाचा गुड्स परचेज केला उधारीवर ऑन क्रेडिट. गुड्स परचेज ऑन क्रेडिट ऑफ ₹1,00,000. 1,00,000 रुपयाचं तुम्ही काय केलं, गुड्स परचेज केला. तर आपण एक उदाहरण म्हणून इथं बघू की तुम्ही काय केलं, 1,00,000 रुपयाचा गुड्स परचेज केला आणि तो काय म्हणला, जो होलसेलर आहे त्यांना आपल्याला 10,000 रुपीजचा डिस्काउंट दिला. म्हणजे तुम्ही पैसे त्याला किती द्याल, तर 90,000 रुपीज द्याल. म्हणजे काय कराल तुम्ही, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्समधून लेस कराल. म्हणजे जे देणं होतं तुमचं ते 10,000 रुपीजनी वाचलं, म्हणजे 10,000 रुपये तुमचा प्रॉफिट झाला. तर मग आपण इथं लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. म्हणून ही क्रेडिट साईडला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणे. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समधून लेस करणे. कारण आत्ताच आपण बघितलं क्रेडिटर्सना किती देणं होतं, 1,00,000 देणं होतं, 10,000 रुपये डिस्काउंट दिला. म्हणजे काय झालं, क्रेडिटर्समधून आपण लेस केलं. कुठं क्रेडिटर्स असतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर अजून काय राहिलं आहे का आपण एकदा चेक करू. मला असं वाटतं की जेवढ्या ॲडजस्टमेंट आहेत त्या मी दिलेल्या आहेत. तर महत्त्वाचे ॲडजस्टमेंट मी आता तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. अजून ह्याच्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट असतात. ते हिडन ॲडजस्टमेंट पर्टिक्युलर जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.